श्री स्वामी समर्थ. 7-8 दिवस झालं घरी नव्हते, तर एवढं काही पसारा पडलेला घरामध्ये. एक दिवस जरी नसलं तर पसारा पडतो. आता 8 दिवस झाले इतकं धूळ ते आणि बांधकाम शेजारी चालू, तिथले पण धूळ. एवढं पसारा घरात पडलाय, कधी आवरण असं टेन्शन आलंय. आणि आपल्याला काही होत नाही तर तेवढं करून खातात तीच मोठी गोष्ट आहे. सगळं काही असंच पडलंय. मला खूप टेन्शन आलं. प्रवास करून करून पण खूप बोर झाले आणि त्यातल्या त्यात आता घरातला पसारा बघून जास्तच होईल. तर कधी कधी आवरण होईल असं होईल. आता मुलांची शाळा पण चालू झाल्या आहेत, तर सकाळी मुलांचं आवरून दिलं आणि पहिले झाडाला पाणी घातलं. झाडाला कोणीच पाणी दिलं नाही, तर सगळे झाडं सुकून गेले. तर माझ्याशिवाय कोणी पाणी पण देत नाही झाडाला. फ्रीज मधला भाजीपाला पण सगळा खराब झालाय आणि तसाच ठेवलेला होता फ्रीज मध्ये. एक बाई घरात नसली तर किती कामे घरात पडतात आणि बाई असल्यावर सगळं काही नीटनेटकं आणि सगळीकडे लक्ष देणं हे बाईचंच काम राहतं. आणि घरात जर नसेल तर सगळीकडे पसारा पडून जातो, दुर्लक्ष होतं कामाकडे, वस्तूकडे काही. 8 दिवस झालं पूजा पण केली नव्हती, तर आज म्हणजे मला पूजा नाही केली की करमतच नाही, तर आज मी पूजा करून घेतली. पहिले आता देवापासून आवरायची सुरुवात केली. आता एक एक करून असं सगळं काही आवरून घ्यायचंय मला. आणि रोज मी कोळशावर कापूर जाळत होते, तर त्यापेक्षा ना मी ही मशीन आणली आणि त्यामध्येच कापूर जाळायले. कोळशाचा खूप कुटाणा होऊ लागला आणि गॅस पण भेटेना. त्यासाठी ही मशीन परवडते. भेटूया पुढच्या